पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल यांची बुधवारी रात्री सिंहगडावर पाहणी. घटनास्थळाची पाहणी करत स्थानिकांशी त्यांनी संवाद साधला. केतन अग्रवालच्या हत्येचा सीन रिक्रिएट होणार असल्याची माहिती आहे. बोरिवली लोकल ट्रेनमधील हत्या प्रकरणामध्ये आता एक मोठा खुलासा झालाय. ई कॉमर्स कंपनीमध्ये काम करणाऱ्या मित्रानं आरोपीला चाकू दिला होता. काही दिवसांपूर्वी आरोपीच्या मित्रानं घरकामासाठी म्हणून हा चाकू दिला होता. मात्र आरोपीनं तो बॅगेमध्ये ठेवला आणि विसरला. घटनेच्या दिवशी अचानक त्याला बॅगेमध्ये चाकू असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर त्यानं चाकू काढून अक्षरशः तरुणाला फोसकलं. कर्जमाफीतील अटींमुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय. पंढरपूरच्या भूमीमध्ये शब्द देऊन सरकार खोटं बोलत असेल तर काय करणार? एल्गार मोर्चापूर्वी सरकारला आमचं ऐकावंच लागेल असं रोहित पवारांनी म्हटलंय. सुरू आहे, काय सांगाल तुम्ही? कर्जमाफीसाठी उपोषण सुद्धा केला, काय नेमकं तुम्हाला आश्वासन देण्यात आलं? कर्जमाफी जी दिली आहे ती अटीची दिली आहे. त्यात इतक्या अटी टाकल्या त्यामुळे 70% शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. आणि आमची अपेक्षा होती पंढरपूर सारख्या पवित्र भूमीमध्ये येऊन जर शब्द दिला असेल तर सरकार तो मान्य करेल. एवढ्या पवित्र भूमीमध्ये सुद्धा जर सरकार खोटं बोलत असेल तर या सरकारवर विश्वास ठेवून आपण काय करणार? आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढणार आहोत आणि 29 तारखेला छत्रपती संभाजीनगरमध्ये खूप मोठं आंदोलन शेतकऱ्यांचं आम्ही उभं करू. अधिवेशन जर चालू असेल, आमचं आंदोलन इथं चालू असेल आणि सरकारला त्या आंदोलनामधूनच आम्ही एक आव्हान करणार आहोत की शेतकऱ्याचं तुम्ही ऐका, नाही तर तुम्हाला ते महागात पडेल. आणि मला विश्वास आहे 30च्या आधी कुठेतरी सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावंच लागेल. जर्नलिस्ट गणेश देशमुख, TV9 मराठी.